नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आपल्या चॅनलवरती आपण सतत नवनवीन शेती क्षेत्रामध्ये यूज होणाऱ्या मशिनरींचा व्हिडिओ बनवून आपण टाकत असतो। तर आज अशाच एका मशीनविषयी आपण बघणार आहोत, जे की आपल्या शेतामधले जे दगड गोटे वेचणे असतात वेचायची कामं ते करणारी मशीन आहे। आपल्या खास करून मराठवाड्याच्या भागामध्ये शेतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये दगड गोटे दरवर्षी नवीन खालून नांगरटीमध्ये वर येत असतात आणि त्याच्यामुळे ते आपल्या शेती कामामध्ये जसं की रोटर असेल किंवा अशा कामामध्ये खूप दगड आपल्याला त्रास करत असतात। त्याच्यामुळे त्यांना सारखं वेचण्याची खूपच गरज असते। अशाच महत्त्वाच्या कामासाठी हे मशीन खूपच वरदानदायक ठरणार आहे, कारण की अगदी कमी वेळेमध्ये आणि एकदम स्वच्छ असं आपली जमीन करून हे तयार करत असतं। तुम्ही बघा, आपण आज या मशीनची पूर्णपणे माहिती बघूया की हे काम कसं करतं आणि याचा खरंच यूजफुल तर आहे का आणि याचा रिझल्ट कसा आहे, आणि त्याचबरोबर हे सध्या महाराष्ट्रामध्ये काय रेट चालू आहे, एकरी असेल किंवा घंट्यावारी असेल, कशा प्रकारे काम करत आहेत तर ते आपण बघणार आहोत। तर आताच बघू शकता तुम्ही की ह्या प्रकारचे धोंडे आहेत त्या शेतामध्ये आणि त्याचा रिझल्ट बघू शकता। या ठिकाणी खूप छोटे छोटे धोंडे पाठीमागे राहत आहेत आणि बरेचसे धोंडे उचलले जातात। तर याची लावण्याची पद्धत बघू शकता। रिवर्स लावून चालू केल्याच्या नंतर ह्याचं काय असतं, सुरुवातीला जसं आपल्या शेतामधलं खोरं असतं त्या प्रकारे खाली एक मोठं ह्याला ब्लेड दिलेले आहे, ते फक्त घासत जाते आणि वरच्या लेअरची फक्त 2 इंच ते 3 इंचापर्यंत ते बुडून चलते आणि त्याच्यावरच ते वर उचलले जातात धोंडे, त्या ब्लेडवरती वर उचलले जातात आणि जास्तीचे खोलीचे धोंडे नाही घेणारे, फक्त 2 ते 3 इंचापर्यंत घेऊ शकतं। आणि त्याला एक अशी एक रोटरी सिस्टम वर दिलेली आहे की वळल्यानंतर जी काही धोंडे येतील त्याच्यामध्ये ते धोंडे त्या रोटरीद्वारे वरती एका चेनवरती फेकले जातात आणि ती चेन एक अशी बनवलेली आहे त्याच्यामध्ये माती खाली गळून पडते आणि धोंडे वर राहतात आणि त्याच्या स्पीडमध्ये काय होतं ते मागं फेकून दिले जातात। याचं मेन असं वैशिष्ट्य आहे की तुमचं जर शेती मोगडलेली असेल, नांगरलेली असेल किंवा रोटर जर तुम्ही अगोदरच करून ठेवलेलं जर असेल तर त्याच्यामध्ये ह्याचा यूज होणार नाही। तुम्हाला पूर्णपणे जमीन हे काय मुख्य असली पाहिजे, म्हणजे काहीच तुम्ही पीक घेऊन जशाच त्याला सोडलेलं असलं पाहिजे, म्हणजे जास्त खोल लागता कामा नये। माती ही पूर्णपणे वरचा थर भुरभुरीत असला पाहिजे तरच हे सक्सेसफुल आहे। नाहीतरी काय होतं की ह्या दगडासोबत मातीचे ढेकळं हे पण जाऊ शकतात आणि माती जाणं म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्याचं नुकसान होऊ शकतं। तर याची स्पीड जास्त असल्यामुळं ते नाही फुटू शकणार, ती डायरेक्ट धोंड्यामध्ये मिसळून जाईल। आणि अनलोडिंग करण्याची सिस्टीम बघू शकता, एकदम सोपा आहे। तुम्ही डायरेक्ट याला ट्रॅक्टरमध्ये पण घेऊ शकता किंवा आपल्या शेताच्या बांधावर बाजूला कुठं जरी वेस्ट जागेवर पडीक जागेवर याला धोंडे टाकू शकता, खूपच फायदेशीर आहे। जर ट्रॅक्टर लावलं तर आपण दुसऱ्या ठिकाणी नेऊन टाकू शकतो। आणि जर आपण याचा दर जर बघितला तर हे सध्या घंटेवारी म्हणजे ते एका तासाला 1200 रुपये घेत आहेत। 1200 रुपयेमध्ये 1 तास शेतामधले धोंडे वेचतात आणि 1 एकर वेचण्यासाठी यांना जवळपास 2 ते 2.5 तास लागतात। त्यामुळं 24 म्हणजे 3000 रुपयेमध्ये तुमचं 1 एकरचे गोटे इचून कंप्लीट होऊ शकतात। जर मित्रांनो तुम्हाला कुठे जर पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेचायचे असेल आणि ही मशीन जर हवी असेल तर ह्या मशीनच्या पाठीमागे जे व्हिडिओमध्ये दिसलं आपल्याला त्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता। हे पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये सर्व्हिस देतात, त्यामुळं जर कुणाला गरज असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। एकदम उत्तम प्रकारचे हे काम करणारं मशीन आहे। तर आपण याची एक थोडक्यामध्ये माहिती बघूया की मशीनची रचना कशा प्रकारे करण्यात आलेली आहे। तर हे बघू शकता की याच्या पुढल्या बाजूला 2 हायड्रोलिक देण्यात आले आहेत आणि त्या हायड्रोलिकवर ह्याचे लिफ्टिंग होते, उचलले आणि ड्राफ्ट कंट्रोल होतं, किती उचलायचे आपल्याला खोलवर किंवा आदर घेऊन लिफ्ट इकडून तिकडे नेण्यासाठी पण उचलले लागतात। आणि बघू शकता खाली एक ब्लेड आहे खोऱ्यासारखी, जी की घासत जमिनीला ओढत जाते आणि मध्ये आत घेते भुरभुरी माती आणि धोंडी, आणि त्या मातीला एक टक्कर देण्यासाठी एक पुढे बघू शकता हे रोटरी लावलेला आहे। हे धोंड्याला पाठीमागून असं थ्रो करतात आणि ते याच्यानंतर हे या जाळीवर येतात आणि त्या जाळीवर काय होते ते अशी खालतीवरती अशी हलणारी असते, त्यामुळे माती गळून पडते आणि स्पीडमध्ये
धोंडे ती वर उचलते आणि हे जे पाठीमागे बकेट दिलेलं आहे त्या बकेटावर जाऊन पडते. जाळी अशी बनवली आहे की 2-2 इंचाचा त्याच्यामध्ये 1.5 ते 1.5 इंचाचा गॅप आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरली 1.5 इंचाचे गोटे खाली पडतात, माती खाली पडते आणि मोठे राहिलेले आहे ते मागे लिफ्ट केले जातात. आणि जवळपास बकेट पण मोठा आहे, 4 बकेटामध्ये एक ट्रॉली भरते, एवढं मोठं आहे ती. पाठीमागे टायर मोठे दिलेले आहेत, जवळपास याचे 12-4-28चे हेवी टायर देण्यात आलेले आहेत, कारण याचं वेट पण जास्त होतं दगड भरल्यानंतर. आणि रिझल्ट बघू शकता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर